धूमकेतूमुळे पृथ्वीवर महासागर भरले गेले असतील का अन्य काही कारणामुळे पृथ्वीवर पाणी आले असेल? मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहित आहे, पाणी हे रोजच्या जीवनात उपयोगी पडणारा महत्वपूर्ण घटक आहे. त्याशिवाय जीवनाची कल्पना अशक्य आहे. परंतु पाणी हा घटक कसा निर्माण झाला किंवा ते सुरुवातीपासूनच पृथ्वीवर अस्तित्वात होता, असे कोणकोणते कारणे असू शकतात आज आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया. नंबर 1, सुरुवातीपासूनच पाणी. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ग्रहाच्या निर्मितीपासूनच पृथ्वीवर लक्षणीय प्रमाणात पाणी उपस्थित होते. हे पाणी पूर्वी बर्फापासूनच बर्फाळ धूमकेतू आणि लघुग्रहांनी वितरित केले असा. नंबर 2, ज्वालामुखीय क्रियाकलाप. पृथ्वीवरील काही पाण्याचा उगम ज्वालामुखीच्या क्रियाकल्पातून झाला आहे असे मानले जाते. पृथ्वीच्या आवरणात अडकलेली पाण्याची वाफ ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान सोडली जाऊ शकते. नंबर 3, नैसर्गिक रिसायकल. पाणी सतत नैसर्गिक चक्रातून फिरत असते, ज्याला हायड्रोलॉजिकल सायकल म्हणतात. या चक्रामध्ये बाष्पीभवन, संक्षेपण, पर्जन्य आणि प्रवाह यासारख्या प्रक्रियांचा समावेश होतो. महासागर, नद्या, सरोवरे आणि इतर पृष्ठभागावरील पाण्याचे पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे बाष्पीभवन होते, ढग बनते आणि शेवटी पाऊस किंवा बर्फ गारा म्हणून पृथ्वीवर येते. नंबर 4 आणि शेवट, धूमकेतू आणि लघुग्रह. पृथ्वीच्या निर्मिती दरम्यान पाण्याने समृद्ध धूमकेतू आणि लघुग्रहांनी ग्रहावर वर्षाव केला, ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणावर पाणी साठवले गेले असेल. यापैकी कोणते योग्य कारण असू शकते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा.